मिलिंद नार्वेकरांचा विजय झालाय। ठाकरे गटाने त्यानंतर जल्लोष साजरा केलाय। मिलिंद नार्वेकरांना 23 मतं मिळाली आहेत। मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले, तर शेकापचे जयंत पाटील सध्या पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय। मवियाचे 2 उमेदवार विजयी झाले, मात्र 1 उमेदवार पराभूत झालाय। मिलिंद नार्वेकर विजयी झाले। मिलिंद नार्वेकर हे सर्वपक्षीय उमेदवार असल्याचं थेट शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील म्हटलं होतं। त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे निवडून आलेत, विजयी झाल्याचं पाहायला मिळालंय। आता पडद्यामागनं त्यांना कोणी कोणी मदत केली हेही स्पष्ट होणार। शेकापचे जयंत पाटील मात्र पराभूत झाले, त्यामुळे मवियाचा 1 उमेदवार पडलेला आहे। भाजपच्या सगळ्याच नेत्यांकडनं सातत्यानं हा विश्वास व्यक्त केला जात होता, हे दावे केले जात होते की महाविकास आघाडीचा 1 उमेदवार पडणार आणि महायुतीचे सगळे उमेदवार विजयी होणार, हा विश्वास व्यक्त केला जात होता। त्यामुळे तसंच काहीच चित्र इथं स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। मवियाचे 2 उमेदवार निवडून आले, 1 उमेदवार पडला, तो जयंत पाटील यांच्या रूपाने। शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले, मिलिंद नार्वेकर मात्र विजयी झाले। मिलिंद नार्वेकर यांची वैशिष्ट्ये जर आपल्याला पाहायची झाली तर सर्वपक्षीय नेत्यांशी असलेला संबंध, मैत्रीपूर्ण संबंध, प्रत्येक नेत्याशी वैयक्तिक संबंध, उद्धव ठाकरेंचे विश्वासू, त्यांचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले। ठाकरे परिवाराचे निकटवर्ती आहे म्हणूनही त्यांची ओळख आहे। असं हे मिलिंद नार्वेकर अखेर विजयी झालेत। विधान परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे ती मिलिंद नार्वेकर यांनी। जयंत पाटील शेकापचे पराभूत झाले। या सगळ्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगलं। पडद्याआड अदृश्य हातांनी कोणाकोणाला मदत केली हेही लवकरच स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी विजयाचा गुलाल उधळला जातोय ठाकरे गटाकडनं आणि त्याला कारण आहे, त्या विजयाला कारण ठरलेत ते मिलिंद नार्वेकर। मिलिंद नार्वेकरांचा रूपानं ठाकरे गटाला विधान परिषदेत 1 आमदार मिळाला। विधिमंडळ परिसरात जल्लोष पाहायला मिळतोय। हातात बॅनर घेऊन ढोल ताशांच्या गजरात सध्या कार्यकर्ते स्वागत करतात। जो दावा किया जा रहा था शरद पवार की ग्रुप की तरफ से कि उनके भी एमएलए कांटेक्ट में है, अब देखेंगे। अब ये तो एक काउंसिल का इलेक्शन था, लेजिस्लेटिव काउंसिल का, इससे आप संगठन और बाकी सब बातों पे आप ये नहीं कर सकते। विधानसभा के चुनाव आ रहे हैं, वो बहुत महत्व के रहेंगे। ठीक है, थैंक यू सर। मिलिंद नार्वेकरांनी विजयी गुलाल उधळलेला आहे आणि आता आपण पाहतोय विधिमंडळ परिसरामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी जमलेले आहेत। मिलिंद नार्वेकरांचे स्वागत होणार आहे। मिलिंद नार्वेकर यांनी विजयी गुलाल उधळलेला आहे। विधान परिषदेवरती ठाकरेंचा हा विश्वासू आमदार आता पाहायला मिळाला। उद्धव ठाकरेंच्या अत्यंत पडत्या काळात देखील मिलिंद नार्वेकरांनी त्यांची साथ सोडली नव्हती। अगदी ऐतिहासिक बंड झालं त्यानंतरही मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचंच कुठेतरी फळ मिलिंद नार्वेकरांना मिळालंय या उमेदवारीच्या रूपानं। आणि मुळातच त्यांच्या उमेदवारीनं या निवडणुकीत चुरस निर्माण झाली। 12वा उमेदवार ते स्वतः या निवडणुकीत उतरले आणि ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं।